नमस्कार मंडळी, मी नेहाज रेसिपी अँड टिप्स या चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत करीत आहे। मंडळी, किती मस्त सुंदर आकर्षक आणि कलरफुल हे पापड दिसत आहेत। तर हे स्माइली मिनी पापड आहेत। जेवढे हे दिसायला सुंदर आहेत तेवढेच खायला देखील उत्कृष्ट लागतात आणि हे पापड आपण लग्न समारंभामध्ये रुखवतासाठी देखील बनवू शकतो। हे पापड पॅन खाली देखील सहज वाळत असतात। तर मी इथं 5 बटाटे घेतलेले आहेत। वजनाने एकूण हे बटाटे अर्धा किलो असे आहेत। तर सर्वप्रथम मी हे बटाटे कुकरमध्ये सिटी काढून उकळून घेतलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर सर्व बटाट्यांची आता साल काढून घेणार आणि त्यानंतर खिसणीवरती खिसून घेणार। अशा पद्धतीने मॅशरने अजिबात मॅश करणार नाही। तर अशा पद्धतीने मी सर्व बटाटे खिसून घेतलेले आहेत आणि इथं मी 1 वाटी गच्च भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर हे मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथं कोणत्याही तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता। तर असं ह्या बटाट्याच्या खिसमध्ये थोडं थोडं हे पीठ टाकत घ्यायचं, पूर्ण टाकायचं नाही, कारण पाण्याचा किंवा तेलाचा वापर न करता हे पीठ भिजवायचं असतं। तर इथं मी पाव चम्मच मीठ घातलेलं आहे। तर हाताने आता हा डो मळून घेणार। अशा पद्धतीने बघा, पाण्याचा वापर न करता अगदी सहज बटाट्याच्या खिसमध्ये हे पीठ मिक्स होत जातं। बघा, अशा पद्धतीने डोची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता। अजूनही मला थोडा पातळ वाटत आहे, ह्यापेक्षा थोडा घट्ट बनवायचा आहे। त्यासाठी मी इथं परत थोडं पीठ घेणार। म्हणजे मी इथं अर्धी वाटीपेक्षा जास्त पीठ घेतलेलं आहे, पूर्ण वाटी इथं पीठ घेतलेलं नाही। तर आता असा मी हा गोळा मळून घेणार आणि गोळा छान असा मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा तयार झालेला आहे। हा डो भिजवत असताना मात्र मी पाण्याचा किंवा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही। भांड्याला अशा पद्धतीने हे पीठ काही प्रमाणात थोडं चिटकलेलं असतं आणि असा बघा ड्राय थोडा हा गोळा दिसत असतो। पातळ हे पीठ मी अजिबात भिजवलेलं नाही, थोडं घट्ट असं भिजवलेलं आहे। अशा पद्धतीनेच भिजवायचं, जेणेकरून छान असे आपले स्माइली पापड तयार होतात। तर अशा पद्धतीने मी 4 भागामध्ये हा गोळा डिवाइड करणार कलरफुल पापड बनवण्यासाठी। तुम्हाला जर एकाच रंगाचे पापड बनवायचे असतील तर तुम्ही तसेही बनवू शकतात। तर मला इथं येलो कलरमध्ये आणि ग्रीन कलरमध्ये जास्त पापड बनवायचे आहेत, म्हणून मी हा जास्त गोळा काढलेला आहे आणि रेड कलर आणि ऑरेंज कलर हे गोळे लहान साईजमध्ये काढलेले आहे अशा प्रकारे। तर ह्यामध्ये मी असं फूड कलर मिक्स करणार आणि हाताला थोडं तेल लावणार अशा पद्धतीने। आणि एका वेगळ्या भांड्यामध्ये, जे अगोदर भांडं डो भिजवत असताना घेतलेलं होतं, त्याच भांड्यामध्ये आता हा गोळा परत टाकून हा कलर मिक्स करून घेणार। आताही मी यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही। तर मला ह्यामध्ये फूड कलर मिक्स करायचे होते, म्हणून मी हे पीठ थोडंसं असं खरचटलेलंच दिसत आहे, असं मळलेलं आहे। आणि तुम्हाला जर एकाच रंगाचे करायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये पीठ टाकून असं सॉफ्ट हा गोळा तयार करून घ्यायचा। बघा, जसं की मी कलर टाकून सॉफ्ट करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने किती मस्त असा हा सॉफ्ट गोळा तयार होत असतो। एकही यामध्ये बटाट्याची गाठ वगैरे नाही अशा पद्धतीने, म्हणून मॅशरने मॅश करायचं नाही, किसणीने किसून घ्यायचं, जेणेकरून छान असे आपले हे गोळे एकदम स्मूथ आणि सॉफ्ट तयार होतील। तर आता हे सर्व गोळे फूड कलर मिक्स केल्यानंतर एका हवाबंद डब्यामध्ये मी पॅक करून घेणार आणि इथं तुम्ही पोळपाटाला किंवा चॉपिंग बोर्डला असं थोडंसं तेल लावून त्यावरती हा गोळा ठेवून घ्यायचा। तर हा गोळा जास्त असल्यामुळे मी आता 2 भागामध्ये डिवाइड करणार अशा पद्धतीने आणि आता ह्या गोळ्याची चपाती लाटून घेणार। न तुटता किंवा न फाटता अगदी सहज ही चपाती लाटली जात असते, पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने। तर अशी जाडसरच मी हे चपाती लाटून घेणार। तर इथं औषधीचं झाकण किंवा अशा प्रकारची वाटी देखील तुम्ही घेऊ शकता आणि असं गोल आकारामध्ये कापून घ्यायचं। असं सर्व मी हे गोल राऊंडमध्ये पापड कट करून घेणार ह्या वाटीच्या साहाय्याने। मात्र चपाती लाटत असताना अतिशय पातळ लाटू नये, जेणेकरून स्माइली पापड आपण बनवल्यानंतर अगदी सहज ते निघत नाही, म्हणून अशा प्रकारे थोडंसं ही चपाती जाडच राहू द्यायची। तर असे हे सर्व वाटीच्या साहाय्याने मी गोल राऊंडमध्ये ही पापड कट करून घेणार आणि राहिलेला शिल्लक भाग आहे तो काढून घेणार। तर इथं मी एक पेन घेतलेला आहे, पेनाच्या टोकाने असं बघा डोळे तयार करून घेणार। किती मस्त असे डोळे तयारही होत आहे आणि पोहे खाण्याच्या चमच्याने अशा पद्धतीने स्माइली पापडला स्माइलचा आकार देणार। असं चम्मच हा थोडा तिरपा पकडायचा, असं हे चमच्याचं टोक अलगद पकडायचं आणि असं हळू स्माइलचा आकार बनवायचा। बघा किती सुंदर असा स्माइली पापड तयार झालेला आहे आणि टोकाने असं स्माइलचा भाग थोडा जास्त खोल करून घ्यायचा बघा।
तर असेच सर्व मी हे पापड तयार करून घेणार। दिसायलाही किती मस्त असे हे स्माइली मिनी पापड दिसत आहेत, तसेच खायला देखील मस्त असे लागतात। अगदी कुरकुरीत आणि क्रंची होत असतात। तर असेच मी सर्व हे स्माइली पापड तयार करून घेणार। जास्त वेळ वाया न घालवता अगदी पटापट होत असतात आणि ह्या चमच्याच्या टोकाने अशी ह्या स्माइली पापडला नाक बनवून घ्यायचे। तर किती मस्त असे हे पिवळ्या रंगाचे पापड दिसत आहेत। तर ह्या पापडला अजून आकर्षक बनवण्यासाठी इथं आपण जे वेगवेगळ्या रंगाचे मी गोळे बनवले आहेत त्यामधला काही भाग घेऊन अशा पद्धतीने डोळे व तोंड बनवू शकतो। सुंदर अशा आकर्षक हे दिसत असतात बघा, आणि अगदी सहज ही पापड वाढत असतात। जास्त काही खटाटोप न करता, कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी सहजासहज पटापट होणारे हे मिनी पापड आहेत। अगदी नवशिकाऊसुद्धा सहज बनवतील एवढी ही साधी सोपी रेसिपी आहे। बघा किती मस्त असे सुंदर हे सर्व पापड तयार झालेले आहेत आणि किती मस्त दिसतही आहे, तसेच खायला देखील चविष्ट लागतात। तर अशाच पद्धतीने मी हे सर्व पापड तयार करून घेतले। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा योग्य प्रमाणासह हे पापड बनवले तर अगदी परफेक्ट येतीलच। 1 ते 2 वर्षापर्यंत आपण हे पापड साठवण करून ठेवू शकतो। तर आता मी हे सर्व पापड रेडी झाल्यानंतर एका स्टीलच्या चाळणीमध्ये अशा पद्धतीने ठेवणार आणि गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्यावरती स्टीम करून घेणार, जेणेकरून 1 ते 2 वर्षापर्यंत एकही पापड खराब होणार नाही व आपण ह्या पापडांची साठवण करू शकतो। पाणी छान असं उकळून घ्यायचं आणि 4 ते 5 मिनिट हे पापड स्टीम करून घ्यायचे। 5 मिनिट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता, झाकण उघडून दाखवते, अशा पद्धतीने हे पापड स्टीम झालेले आहेत। तर आता थंड झाल्यानंतर हे सर्व पापड चाळणीमधून बाहेर काढून अशा पद्धतीने वाळवून घ्यायचे। तर मी हे पापड प्लास्टिक पेपरवरती अशा पद्धतीने वाळवून घेतलेले आहेत। तर 2 ते 3 दिवस हे पापड उन्हामध्ये छान असे वाळवून घेतले। त्यानंतर तुम्ही पाहू शकता किती मस्त असे सुंदर हे पापड झालेले आहेत। तर तुम्हाला हे पापड तळूनही दाखवते। न पापड खार किंवा सोडा वापरता दुप्पटीने हे पापड फुलतही असतात आणि जास्त काही पूर्वतयारी ह्या पापडांकरता करावी लागत नाही। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर तेल तापल्यानंतर तेलामध्ये असे 2 ते 3 पापड करून मी टाकणार, जास्त पापड टाकू नये आणि लो फ्लेमवरती छान असे हे पापड तळून घ्यायचे। बघा किती मस्त असे सुंदर हे पापड तळल्यानंतर ही दिसतही आहे आणि खायला देखील तसेच चविष्ट आणि कुरकुरीत होत असतात। तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे मी सर्व हे पापड तळून घेतलेले आहेत। तर जास्त तेल हे कडकडीत तापू देऊ नये, नाहीतर लगेच हे पापड तेलामध्ये टाकतात जळत असतात। तर तेल हे तापल्यानंतर गॅसची फ्लेम ही लगेच मंद करून द्यायची, त्यानंतर हे पापड तळायचे। बघा किती सुंदर असे पापड हे दिसत आहेत। न पापड खार किंवा सोड्याचा वापर करता बघा किती मस्त असे सुंदर हे पापड दुप्पटीने फुललेले आहेत आणि दिसायलाही सुंदर दिसत आहेत, तसेच खायला देखील चविष्ट कुरकुरीत लागत असतात। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। त्यासोबतच व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून माझा हा व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा नक्की कमेंट्समध्ये कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला। त्यासोबतच माझा हा स्माइली मिनी पापड रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। परत भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत नमस्कार।